नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. वीज मीटरमधील छेडछाड. ती कशी ओळखायची आणि कशी रोखायची याचं एक प्रॅक्टिकल मार्गदर्शन बघूया. फील्डवर काम करणाऱ्या प्रत्येकासाठी हे विश्लेषण खूप मोलाचं ठरणार आहे. वीज मीटरला ग्रीडचं कॅश रजिस्टर का म्हणतात माहितीये? कारण सोपं आहे. वीज वितरण कंपनीची सगळी कमाई ह्याच छोट्याशा उपकरणावर अवलंबून असते. आता विचार करा, जर हेच कॅश रजिस्टर खोटं हिशोब दाखवायला लागलं तर संपूर्ण आर्थिक सिस्टीमच कोलमडून पडेल, नाही का? चला तर मग पाहूया आपण आज काय काय शिकणार आहोत. पहिलं म्हणजे मीटर टॅम्परिंग म्हणजे नक्की काय, मग त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती, त्यानंतर फील्डवर असताना ही चोरी कशी ओळखायची, यावर उपाय काय आहेत, आणि शेवटी आपली जबाबदारी आणि कायदे काय सांगतात. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. मीटर छेडछाडीची संकल्पना म्हणजे हे नेमकं प्रकरण आहे तरी काय आणि लोक असं का करतात. तर मीटर टॅम्परिंग म्हणजे काय? एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर वीज मीटरमध्ये मुद्दामून अशी काहीतरी गडबड करायची की जेणेकरून विजेचा वापर कमी दिसेल. म्हणजे सरळ सरळ ही विजेची चोरीच आहे आणि एक गंभीर गुन्हासुद्धा. पण प्रश्न असा आहे की लोक असं का करतात? बरं, याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे पैशाची बचत, अर्थात वीज बिल कमी करण्यासाठी. दुसरं म्हणजे जेवढा लोड मंजूर आहे त्यापेक्षा जास्त वीज वापरण्यासाठी. आणि तिसरं म्हणजे घरगुती कनेक्शन घेऊन त्याचा व्यावसायिक वापर करण्यासाठी. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, गुन्हेगारांचे डावपेच. म्हणजे वीज चोरी करण्यासाठी नेमक्या कोणत्या पद्धती वापरल्या जातात. चला 5 सामान्य पद्धती पाहूया ज्यांच्यावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पहिली आणि सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे बायपास कनेक्शन. इथे काय होतं की मीटरला पूर्णपणे बायपास केलं जातं. म्हणजे मेन लाईनमधून थेट एक वायर जोडून वीज घेतली जाते. यामुळे मीटरमध्ये 1 युनिटसुद्धा रेकॉर्ड होत नाही. दुसरी पद्धत म्हणजे मीटरचं सील तोडणं. बघा, कंपनीने लावलेलं सील जर तुटलेलं दिसलं तर हा छेडछाडीचा सगळ्यात मोठा आणि थेट पुरावा असतो. सील तोडून मीटर उघडलं जातं आणि मग आतल्या मशिनरीमध्ये पाहिजे तसा बदल केला जातो. तिसरी पद्धत आहे चुंबकाचा वापर. ही पद्धत विशेषतः जुन्या इलेक्ट्रोमेकॅनिकल मीटरवर खूप चालायची. एक मोठा शक्तिशाली चुंबक मीटरवर ठेवला जातो. या चुंबकामुळे मीटरच्या आत फिरणारी डिस्क एकदम हळू फिरते आणि त्यामुळे रीडिंग खूपच कमी नोंदवलं जातं. चौथी पद्धत तर अजूनच थेट आहे, मीटरला अक्षरशः थांबवणं. यात मीटरच्या आत एखादी बारीक तार, एक्स-रे फिल्मचा तुकडा किंवा अशीच काहीतरी वस्तू टाकून आतल्या डिस्कला फिरायला जागा ठेवली जात नाही. डिस्क थांबली की रीडिंग थांबलं. आणि 5वी पद्धत, रिव्हर्स कनेक्शन. ही थोडी टेक्निकल गोष्ट आहे. यामध्ये काय करतात की मीटरला जोडलेल्या फेज आणि न्यूट्रल वायरांची मुद्दामहून अदलाबदल करतात. असं केल्यामुळे काही मीटर उलटे फिरायला लागतात किंवा काही वेळा पूर्णपणे बंदच पडतात. ठीक आहे, तर आता आपल्याला चोरीच्या पद्धती कळल्या. आता बघूया आपला तिसरा भाग, इन्स्पेक्टरची साधनं. म्हणजे फील्डवर गेल्यानंतर ही छेडछाड ओळखण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरायची. ही 4 स्टेप प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. पहिली पायरी, सील तपासा. ते कंपनीचं आहे की बनावट किंवा तुटलेलं आहे का हे काळजीपूर्वक पहा. दुसरी पायरी, नो लोड टेस्ट. म्हणजे घरातली सगळी उपकरणं बंद करा आणि तरीही मीटरची डिस्क फिरते का किंवा लाईट ब्लिंक होतोय का ते तपासा. तिसरी पायरी, वायरिंगची तपासणी. मीटरच्या आजूबाजूला मागेपुढे कोणतीही वेगळी अनोळखी वायर जोडलेली दिसते का. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, रीडिंगचं विश्लेषण. गेल्या काही महिन्यांच्या रीडिंगशी सध्याचं रीडिंग तपासा. त्यात अचानक मोठी घट दिसली तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि हे चित्र बघा, हे एका खऱ्या केसचं उदाहरण आहे. इथे मीटर आणि सील एकदम व्यवस्थित होतं, तरीही बिल अचानक 60% कमी झालं होतं. जेव्हा नीट तपासणी केली तेव्हा कळलं की मीटरच्या आधीच भिंतीच्या आतून एक छुपी बायपास केबल घरात घेतली होती. यातून काय शिकायला मिळतं? फक्त मीटर बॉक्स बघून चालणार नाही. पोलपासून मीटरपर्यंत येणारी पूर्ण सर्व्हिस केबल तपासणं खूप गरजेचं आहे. ओके, आता छेडछाड कशी ओळखायची हे तर पाहिलं. आता वळूया चौथ्या विभागाकडे, ग्रिडचं संरक्षण. म्हणजे ही चोरी रोखण्यासाठी कोणते आधुनिक उपाय आपल्याकडे आहेत. आजच्या काळात आपल्याकडे या चोरीला रोखण्यासाठी 4 मुख्य हत्यार आहेत. 1. टॅम्पर प्रूफ मीटर. हे असे मीटर आहेत की जे उघडण्याचा प्रयत्न केला तर कायमचे लॉक होऊन जातात. 2. स्मार्ट आणि डिजिटल मीटर. यांच्याशी छेडछाड झाली की हे थेट कंट्रोल रूमला अलर्ट पाठवतात. 3. सीलबंद बॉक्स. हे मजबूत आणि पारदर्शक बॉक्स असतात ज्यामुळे आत काय चाललंय ते स्पष्ट दिसतं आणि छेडछाड करणं अवघड होतं. आणि 4. नियमित तपासणी.
अचानक जाऊन तपासणी केल्यामुळे बेकायदेशीर जोडण्यांना आळा बसतो. आता येतोय आपला 5वा आणि शेवटचा भाग, व्यावसायिकांची नीतिमत्ता. म्हणजे या कामात आपली कायदेशीर आणि सुरक्षिततेची जबाबदारी काय आहे. हे बघा, वीज चोरीचे परिणाम खूप गंभीर आहेत. एकतर यामुळे वितरण कंपनीला मोठं आर्थिक नुकसान होतं, ट्रान्सफॉर्मरवर लोड वाढतो आणि अनेकदा तो जळतो सुद्धा. आणि दुसरं म्हणजे कायद्याच्या दृष्टीनं भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार वीज चोरी हा एक अजामीनपात्र गुन्हा आहे. यासाठी मोठा दंड आणि तुरुंगवास अशी दोन्ही शिक्षा होऊ शकते. म्हणूनच फील्डवर काम करणाऱ्या प्रत्येक टेक्निशियनने हे नियम पाळलेच पाहिजेत. काय करायचं तर नेहमी ISI मार्क असलेले सेफ्टी ग्लोव्ज आणि शूज वापरा. चोरी सापडल्यास त्याचे फोटो काढा आणि आपल्या वरिष्ठांना शांतपणे याची माहिती द्या. आणि काय नाही करायचं तर स्वतः कधीही बेकायदेशीरपणे मीटर उघडू नका, उघड्या वायरांना हात लावू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं, चोरी लपवण्यासाठी कधीही लाच घेऊ नका. चला, जाता जाता या सगळ्याची एक पटकन उजळणी करूया या तक्त्यामधून. हा एक डायग्नॉस्टिक मॅट्रिक्स आहे. म्हणजे कोणत्या प्रकारच्या चोरीसाठी कोणता पुरावा शोधायचा आणि त्यावर उपाय काय आहे हे इथे एका नजरेत समजतं. फील्डवर निर्णय घेण्यासाठी हा तक्ता खूप उपयोगी पडेल. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. आपलं काम फक्त मीटर तपासण्यापुरतं मर्यादित नाहीये. आपण एका महत्त्वाच्या राष्ट्रीय संपत्तीचं, आपल्या वीज प्रणालीचं रक्षण करत आहोत. त्यामुळे नेहमी सतर्क रहा, नियमांचं पालन करा. तर मग एक ग्रिड डिफेंडर म्हणून विचार करा की पुढच्या वेळी जेव्हा तपासणीसाठी जाल तेव्हा सगळ्यात आधी कोणती गोष्ट तपासाल.